ब्रेस्टमध्ये असलेली प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते का? मला प्रश्न आहे की ब्रेस्टमध्ये कुठलीही गाठ झाली की ती कॅन्सरची असते का? तर नाही. ब्रेस्टमध्ये येणाऱ्या गाठी ह्या 80% गाठी ह्या साध्या गाठी असतात. जसे की तरुण मुलींमध्ये फायब्रोअडिनोमा, फायब्रोअडिनोसिस किंवा 40 नंतरच्या स्त्रियांमध्ये ब्रेस्टमध्ये येणारे सिस्ट, अशा अनेक प्रकारच्या साध्या गाठी ब्रेस्टमध्ये असतात. पण आपल्याला जेव्हा ब्रेस्टमध्ये गाठ दिसते तेव्हा प्रत्येक स्त्रीला भीती वाटायला लागते. तर उपाय काय याला? तर ब्रेस्टमध्ये येणारी गाठ ही कॅन्सरचीच असते असे नाही, परंतु ब्रेस्टमध्ये येणारी गाठ ही कॅन्सरची असू शकते. त्यामुळे त्याला एक उपाय काय की जेव्हा जेव्हा आपल्याला ब्रेस्टमध्ये कुठल्याही प्रकारची गाठ दिसेल तेव्हा त्वरित डॉक्टरांकडे जायचं आणि त्याची तपासणी करून घ्यायची आणि खात्री करून घ्यायची की ही गाठ कॅन्सरची आहे की साधी गाठ आहे. अत्यंत सोपा उपाय. एक सुईची तपासणी केली जाते, बायोप्सी नावाची 2 मिनिटाची टेस्ट असते. त्या टेस्टमध्ये आपल्याला क्लिअर कट कळतं की ही गाठ कॅन्सरची आहे की साधी गाठ आहे. जर कॅन्सरची गाठ असेल तर तुमची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू होईल आणि जर साधी गाठ असेल तर त्याला फारशी उपचारांची गरज नसते. जर खूप मोठी असेल तर आपण ती गाठ काढून टाकू शकतो. त्यामुळे ब्रेस्टमध्ये गाठ आढळली तर घाबरून जाऊ नका. त्वरित तुमच्या डॉक्टरांकडे जा आणि त्याचं निदान करून घ्या आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा. आणि एक मुख्य गैरसमज, बऱ्याच लोकांना असं वाटतं की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो. ब्रेस्ट कॅन्सर हा बायोप्सी केल्यामुळे पसरत नाही, हा पूर्णपणे गैरसमज आहे. त्यामुळे निश्चिंत राहा आणि तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन लवकरात लवकर निदान करून. धन्यवाद.